तुमच्या घरी कितीही मोठं दुकान असू द्या, स्पेशली स्टेशनरीचं, कॉस्मेटिक्सचं म्हणा तर लेडीजचं कुठलंही, तरी पण तुम्ही बाहेर गेल्यावर जेव्हा खरेदी करता तेव्हा पर्सनल खरेदी करता का स्वतःसाठी? तसं माझ्यासोबत होते बघा आजकाल. माझा नवरा पण डोक्यावर हात ठेवायला लागला आहे, कारण प्रत्येक खरेदीला मी काही ना काही उचलायले स्वतःसाठी. तर ते म्हणतात की तुला खरेदीला मी इथून पुढे आणणार नाही, पण प्रत्येक खरेदीला मला नेतात आणि प्रत्येक खरेदीला मला ती घेऊनही देताना घरी आल्यावर टोमणे मारतात की बाबा तू कसं काय एवढं घ्यायली, मला नवल वाटायला. आता बघा, मला खरंच सांगते, ते म्हणते जसं मी तुला ओळखत होतं की तुला मेकअपसुद्धा येत नव्हतं, तुला म्हणजे ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट नव्हतं. त्यांनी स्वतःही बघितलं आणि खरंच 3 वर्षापर्यंत मी तसं वागले पण, की मला कशातच इंटरेस्ट आहे. पण आता जसं मी मोबाईल जास्त बघते किंवा म्हणा इन्स्टावर किंवा मग याच्यावर खूप सगळे रील म्हणजे फीडमध्ये येतात, मेकअप कसं करायचं, पुन्हा कलेक्शन काय असलं पाहिजे, कुठल्या साडीवर काय वेअर केलं पाहिजे, तसं थोडंफार तर वाचतं. आणि सोन्यामध्ये आमच्या दोघांनाही इंटरेस्ट नाही आहे. माझ्याकडे सोनं, पण मला अजिबात आवडत नाही. मी एवढंच घंटांवर कुठे पण फिरते आणि त्यांना सोन्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणजे की एकच घालतो, पण तीच घाल, खोटं नाही काही नाही. पण मला नाद आहे आणि मला लागलं आहे तो नाद. आता बघा, मी काल गेले होते पर्सनली म्हणजे आपल्या पंचमीची खरेदी करायसाठी. आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. आणि हे बघा, मला काय माहिती हे मोर आणि इतकं मस्त वाटलं ना, एकदम असं खूप सुंदर असं मनातच बसलं माझ्या. पटकन घेऊन टाकलं कुठलाही विचार न करता. त्याच्यावर हे पण रिंग, आणि मला जसे कानातले आवडतात ना, खूप मोठे कानातले मला आवडत नाही, त्यांना पण आवडत नाही. सो जसे मला पाहिजे होते तसे हे कानातले पण भेटले. आता बघा, ही मागे मी वर्ध्यावरून घेतलं होतं. खूप मला म्हणजे मंगळसूत्रांचा असा नाद लागला आहे, आणि हे तर आता ट्रेंडिंगमध्ये सध्या खूप जास्त चालू आहे. सो हे पण आहे माझ्याकडे. तर तुम्ही पण असं करता का? तुम्ही पण दुकानदार आहात का? किंवा तुमच्या पण बायका असं करतात का? तुम्ही जेव्हा त्यांना खरेदीला नेतात तेव्हा नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मला. ओके, बाय, गुड नाईट.